ठीक आहे मॅडम, लास्ट लेक्चर आपण आवाज जरा मागे आपण जी एक्सरसाइज 3.4 होती यातले पहिले 3 एक्झाम्पल पाहिले होते, बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, देयर इज एन ऑडिटोरियम. Question number 4, there is an auditorium. Practice set 3.4a, page number 78. Example number 4a, question number 4. There is an auditorium with 27 rows. With 27 rows. Rows म्हणजे कोणते? ROWS. ROSE नाही. डोक्यात ते देतात रोज. ROWS, रांगा. There is an auditorium with 27 rows of seats full stop. There are 20 seats. There are 20 seats. In the first row. There are 20 seats in the first row, comma 22 seats. 22 seats in the second row. 22 seats in the second row, comma 24 seats in the third row. 24 seats in the third row, and so on. Find the number of seats. Find the number of seats in the 15th row. Find the number of seats in the 15th row, and also find how many total seats. How many total seats are there? How many total seats are there in the auditorium? Okay, solution. Question number 4 चा आन्सर घेतो आपण. त्याचा आन्सर घेतोय सोल्युशन. ओके, त्यांचं म्हणणं काय आहे? ऑडिटोरियम आहे. ऑडिटोरियम म्हणजे 2 मिनिट राहू दे, हॉल आहे. थोडक्यात बोलायचं तर ऑडिटोरियम वगैरे राहू दे, आपल्या सिंपल हॉल आहे. इथं कोणतरी एक जण लेक्चर देतोय किंवा काहीतरी लग्न चालू आहे आणि यांनी काय केलं तर इथं सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे. आता सिटिंग अरेंजमेंट आहे. ही पहिली रो, नंतर ही दुसरी रो, पुढे तिसरी रो, पुढे चौथी रो, याप्रमाणे 27 रो आहेत.
बरोबर आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यांचं म्हणणं आहे फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहे. बरोबर. पहिल्या रो मध्ये 20 चेअर्स दिल्या आहे बसायला. म्हणजे पहिल्या रो मध्ये किती लोक बसू शकतात? फक्त 20. दुसऱ्या रो मध्ये 22 आहे. दुसऱ्या रो मध्ये किती आहे? 22. म्हणजे दुसऱ्या रो मध्ये 2 चेअर जास्त आहे. तिसऱ्या रो मध्ये 24 अँड सो ऑन. अशा 27 रो आहे. इथं मी 4 रो दाखवल्या. अशा 27 रो आहे. बरोबर आहे. तर सर्वात पहिलं इथे कुठेतरी मिडलला एक 15th रो असणार आहे. रो नंबर 1, 2, 3, 4 अशी इथे कुठेतरी 15th रो असणार आहे. त्या 15th रो मध्ये किती चेअर्स आहे, किती जागा आहे बसासाठी, जे आपल्याला काढायचं आहे. आणि त्यानंतर पुढे कॅरी केल्यानंतर 27th रो येईल. बरोबर ना. मग या टोटल ऑडिटोरियम मध्ये टोटल सीट किती आहेत पहिल्या रो पासून ते 27 पर्यंत हे फाइंड करायचंय. कळलं काय काय फाइंड करायचं आपल्याला? काय काय फाइंड करायचंय? सर्वात पहिले पहिला पॉइंट आहे 15th रो मध्ये किती सीट्स आहे. 15th रो मध्ये किती सीट्स आहे हे पहिले फाइंड करायचं. आणि दुसरं काय फाइंड करायचं की टोटल ऑडिटोरियम मध्ये किती सीट्स आहे. म्हणजे सगळ्यांची सम घ्यावी लागेल. बरोबर आहे. 15th रो मध्ये सीट फाइंड करायचं म्हणजे T15 काढावं लागणार आहे. बरोबर ना. फक्त 15 रोच्या सीट काढायच्या असतील आपला T15 काढावं लागेल. पण 27th रोच्या सीटचं विचारले, टोटल सीट विचारले सगळे तुम्हाला. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? यस 27. मुद्दा समजलाय का प्रत्येकाला? अरे एक्झाम्पल समजले? मग ठीक आहे, आपण याचा आन्सर स्टार्ट करूया. मग सोल्युशन, द नंबर ऑफ सीट, the number of seats in each row. So the number of seats in rows are as okay. Number of seats rows मध्ये कसे आहेत? पहिल्या रो मध्ये किती सीट्स आहे? 20. दुसऱ्या रो मध्ये 22. तिसऱ्या रो मध्ये 24 अँड सो ऑन. बरोबर ना. ते नाही ना. फर्स्ट रो मध्ये किती सीट्स आहे दिले स्टेटमेंट दिलं बघा डायरेक्टली. काय दिलंय की देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो, 22 सीट्स इन द सेकंड रो अँड 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. बरोबर आहे. मग ठीक आहे बाळांनो. मग दिस इज एपी ऑर नॉट? ओके. हियर लिहायचं लगेच. हियर कॉमन डिफरन्स, हियर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. हियर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. Therefore this is not an AP. नॉट ना आहे का? ठीक आहे. मग दिस इज एन AP. अडचण काय इथपर्यंत? अरे बाळांनो इथपर्यंत काय अडचण? ओके. यातला पहिला मुद्दा आला तो म्हणजे फर्स्ट टर्म, ज्याला आपण ए म्हणणार. देअरफोर ए ची व्हॅल्यू किती आहे? 20. आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती? जो 2. ए भेटला, डी भेटली. बरोबर आहे ना. ओके. आता मी खाली एक मुद्दा मी वाक्य लिहितो एक्स्ट्रा, कारण एक्झाम्पल छोटा आहे भरपूर. आता असं लिहितो मी. वी हॅव टू फाइंड काय काय फाइंड करायचं क्वेश्चन मध्ये दिलंय का? फाइंड नंबर ऑफ the number of seats in the 15th row. नंबर ऑफ सीट्स इन द 15th row म्हणजे काय? यस 15 का T15? फक्त 15व्या रो मध्ये सीट्स काढायचे ना. म्हणजे आपल्या इथं काढायचं आहे. therefore T15 फाइंड करायचं आहे. क्वेश्चन मार्क. मुद्दाम आता मी जे फाइंड करायचे ते पण लिहितोय.
म्हणजे आपलं हे पण समजायचं काय काय फाईंड करायचं गणमन होती त्या एक्झाम्पलला. आणि दुसरा पॉइंट दिलाय अँड ऑल्सो क्वेश्चन मध्ये वर्ड बा अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी अँड ऑल्सो हाऊ मेनी टोटल सीट्स हाऊ मेनी टोटल सीट्स मुद्दा मी पुढे लिहित नाही काय असेल ते असेल. हाऊ मेनी टोटल सीट्स या टोटल खाली अंडरलाईन करा. हे पहा हा जो टोटल वर्ड आहे टोटल म्हणजे काय सम. टोटलचा अर्थ काय आहे सम. मग हे फक्त डोक्यात ठेवा म्हणजे इथे तुम्हाला एकूण रो किती आहे सगळ्या रीड करा बरं क्वेश्चन रो किती आहे पहिल्या वाक्यात देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रो ना म्हणजे 27 रो सगळ्या. मग आपला T27 फाईंड करायचा का S27 फाईंड करायचा. या दोन गोष्टी आपल्याला फाईंड करायच्या आहे. मुद्दाम मी इथे लिहिलंय कारण की इथे या एक्झाम्पल मध्ये यांची व्हॅल्यू बदलती पा. टी साठी यांची व्हॅल्यू वेगळी घ्यायची आहे. टी साठी यांची व्हॅल्यू किती घ्यायची 15 आणि एस साठी यांची व्हॅल्यू किती घ्यायची 27. म्हणून मुद्दाम मी ते क्वेश्चन मधले वाक्य परत लिहिले. एक्झामला तुम्ही नाही लिहिले तर काय फरक पडणार नाही. हे फक्त मी का लिहिले तुम्हाला ते समजावं तुम्ही काय सॉल्व्ह करून राहिले. ओके मग या टी एनचा फॉर्म्युला सर्वात पहिले therefore we know that Tn चा फॉर्म्युला घ्या टाका व्हॅल्यू. we know that Tn is equals to A plus n minus 1 into D. ओके आता बघा तुझं Tn आहे आपल्याला फाइंड काय करायचं आहे T15. मग यांची व्हॅल्यू किती टाकायची 15. ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू बरोबर आहे द्या टाकून. therefore T15 is equals to 20 plus 15 minus 1 into D. तुम्ही रिझनिंग मध्ये देऊ शकता ऍड n is equals to 15 म्हणजे n ची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू 2 ना. ओके बरोबर आहे. करा बरं सॉल्व आता. हा 20 तसाच राहिला प्लस ह्यात पहिली सबट्रॅक्शन करायची किती येईल ती 14 into 2 म्हणजे हा झाला 20 प्लस 14 into 2 किती 28 म्हणजे T15 ची व्हॅल्यू किती भेटली 48. सर्वात पहिले तुम्हाला बरं T15 काढायचा होता का झाला का फाईंड T15 झाला इथं फाईंड झालं बरोबर आहे. हा आता पुढे कोण फाईंड करायचं आहे S27. मग S27 फाईंड करायचं तर फॉर्म्युला कोणता घ्यायला लागेल यसचा. ऑल्सो वी नो दॅट SN चा फॉर्म्युला काय बघांनो n/2 into bracket 2a plus n minus 1 into d. बरोबर ना. ओके आता मला फक्त सांगा आपण Tn च्या वेळेस n ची व्हॅल्यू किती टाकली होती. आता मला Sn मध्ये इथं Sn आहे आणि इथे S20. मग मला सांगा n ची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल. n ची व्हॅल्यू 27 पुट करावं लागेल. ए आणि डी बदलल का नाही बरोबर आहे. मग इथे आपण असं म्हणतो पाहिजे म्हणजे बाकीला एक्स्ट्रा वाटलं तर पुट n is equals to 27, a is equals to 20 and d is equals to 2. बरोबर आहे. ते काय पुट करायचं लिहिलं मग therefore S27 is equals to 27 upon 2 into bracket 2 into 20 plus 27 minus 1 into d. d ची व्हॅल्यू किती आहे
अडचण बोला बरं. अरे अडचण काही. ओके, देअरफोर S27 is equals to 27/2. ओके, इंटू करा, हे मल्टिप्लिकेशन किती येईल, 2 × 20 40 प्लस ही सबट्रॅक्शन किती येईल, 26 × 2. सर्वात पहिले बाळांनो हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. मग 27/2 × 40 प्लस 52 म्हणजे 27/2 इंटू ही ऍडिशन किती होईल, 92. कळा इथे डिव्हिजन, 2 डिव्हिजन, 2 1 2, 2 4 8, 2 6 12. Therefore 27 × 46. करा मल्टिप्लिकेशन. 1242 बरोबर आहे. मग आता बाळांनो फायनली आन्सर लिहायचंय. therefore सर्वात पहिले काढलं होतं काय, नंबर ऑफ सीट्स इन द 15th row. The number of seats in the 15th row are किती आहे 15th row मध्ये सीट, 48 are 48 and the total seats are किती आहे, 1 to 4. त्यांच्या पुढे रुपीज वगैरे काही लिहू नका, सीट त्याच्या पुढे रुपीज वगैरे लिहून ठेवू. कारण रुपीज चालू होते माझ्या, आज रुपीज राहायला वाटतं, टाकला रुपीज. ओके, अडचण बोला बरं, समजलंय. ओके, जे ऑनलाईन लेक्चर करता त्यांनी स्क्रीनशॉट काढून द्यायचा. हा, एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5. Kargil temperature was recorded in a week Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. From Monday to Saturday. Monday to Saturday. All readings were in AP. All readings were in AP. Full stop. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius. What? 5 degrees Celsius. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius, more than 5 degrees Celsius more than
5 degrees Celsius more than the sum more than the sum of temperatures of Tuesday and Saturday. Full stop. If the temperature of Wednesday, was -30 degrees Celsius, 30 degrees Celsius, then find the temperature on the temperature on 5 days. Temperature on 5 days. ओके, क्वेश्चन लिहिला आहे. ओके, क्वेश्चन लिहिला प्रत्येकाने. ओके, आता बाजू नीट आहे. इथं हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. एक तर या 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचे, कारण कॉन्झिक्युटिव्ह मी काय म्हणतो मला सांगा. संडे नंतर कोण येतो? मंडे नंतर. म्हणजे जे डे आहे ते कॉन्झिक्युटिव्ह आहे ना सगळे, बरोबर नाही का? मागे असं होतं, आज संडे आला, मग उद्या अचानक संडे नंतर सॅटर्डे आला, मध्ये मग कुठेतरी फ्रायडे आला, असं होतं का? नाही. मग ते कॉन्झिक्युटिव्ह आहे. मग तुम्ही याला 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म जरी वापरला तरी सुद्धा चालतील, किंवा डायरेक्ट एपीच्या 5 टर्म वापरल्या तरी चालतील. एपी मध्ये होतं काय? बरोबर का? सपोज ए ही फर्स्ट टर्म असेल, बरोबर आहे. मग मला सांगा ए नंतरची दुसरी टर्म काय येईल? ए प्लस डी, कॉमन डिफरन्स ऍड करायचा त्याच्यामध्ये. त्याच्या पुढची काय येईल? ए प्लस डी 2d. पुढे आणि पुढे ए प्लस, झालं का 5 टर्म? ह्या पण चालतील. किंवा आता 5 टर्म्स आहे ना, ऑड नंबर आहे. मग ऑड नंबर असले आपण काय करतो? मिडलची ए घेतो, याच्या पुढची, याच्या मागची, याच्या पुढची, याच्या मागची. हा, मग तुम्ही हे वापरा किंवा हे वापरा, तुमच्या मनाची मर्जी. हे वापरलं, ऑडिट तुम्हाला जे हे दिलेले टेम्परेचर ते कुठून कुठपर्यंत दिले? मंडे टू सॅटर्डे दिले ना, बरं का? मंडे फ्रायडे, 2 मिनिटं का फक्त. ओके, मग मंडे टू सॅटर्डे मध्ये 6 येतील ना मला नाव नक्की याच्यामध्ये. मग इथं ए प्लस 5d वापरावं लागेल, आणि मग जिथे मात्र पुढे ए प्लस 3d वापरावं लागेल. बरोबर आहे. मग तुम्हाला वेगवेगळे टेम्परेचर डायरेक्ट भेटून जाईल, बरोबर ना? ए च्या डायरेक्ट भेटून जाईल, आणि मग डी फाईंड करायचं राहील. मग हा पर्याय राहतो किंवा हा पर्याय राहतो. आता आपण हा पर्याय तुमच्या या वर्ष सिलेबस मध्ये, म्हणजे आज सिलेबस आणलाय, या सिलेबस मध्ये 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म दिलेल्या नाही. आपण 2 एक्झाम्पल सोडवले, 3 कॉन्झिक्युटिव्ह आणि 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचे एक्झाम्पल चालते, बरोबर आहे. 5चं एक्झाम्पल आलं तरी आपण सोडवलेलं नाही, किती झाल्या? बरोबर ना? त्यामुळे कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा रूल न वापरता, या रूल हा तर खूप सोपं झालं असतं, पण हा न वापरता आपण डायरेक्टली एपीनी घेणार. चालेल का प्रत्येकाला? तो समजलाय? ओके, मग खाली घ्या.
तुम्ही घर जाऊन दुसऱ्या मिनिटने सॉल्व्ह करून पाहू शकता. एक्झाम्पलचा आन्सर आणखी सोपं होऊन जातंय. खाली घ्या. द टेम्परेचर फ्रॉम सोल्युशन मध्ये लिहा. द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटर्डे solution. The temperature from Monday to Saturday forms an AP. The temperature from Monday to Saturday forms an AP. क्वेश्चन मधलं वाक्य पाहून घ्या. All recordings were in AP. बरोबर आहे. ते फक्त इकडे घेतलं. Therefore, the temperature are. आता मी ते टेम्परेचर मानणार आहे. बरोबर आहे. ओके. सगळ्यात पहिले हे एपी फॉर्म करणार ना, मग पहिलं मंडेचं टेम्परेचर ए. बरोबर आहे. फर्स्ट टर्म. हा. मंडे नंतर पुढे ट्यूजडे टेम्परेचर ए प्लस डी. पुढे मंडे, ट्यूजडे, वेन्सडे ए प्लस 2D. थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे ए प्लस 5D रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय? आदरपूर्वक. मग अनुक्रमे म्हणजे याचा अर्थ मंडे म्हणजे आता या सगळ्याची गरज पडली. टेम्परेचर ऑफ मंडे इज ए. नेक्स्ट लाईनला द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे इज ए प्लस डी. नेक्स्ट लाईनला टेम्परेचर ऑफ वेन्सडे इज. नेक्स्ट लाईनला 6 ओळी खाल्ल्या. बरोबर ना. मग रिस्पेक्टिव्हली टाकला, विषय संपला. मंडे टू सॅटर्डे आहे हे टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली आहे. मधल्या जे काही डे म्हणजे नावाचे स्पेल जरी येत नसल्या तर काही प्रॉब्लेम नाही. काय त्यांचा प्रॉब्लेम सर मधल्या स्पेल नाही राहिले, गरजच नाही लिहायची. उद्योग समजला. ओके. मग आता मला आपले काय करायचंय, जे आपल्याला टेम्परेचर भेटलं. आता 1 by 1 कंडिशन मध्ये जाऊ आपण. पहिली कंडिशन according to first condition. According to first condition. हा. आता क्वेश्चन रीड करा बरं. फर्स्ट कंडिशन काय मध्ये सांगा. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. बरोबर आहे. मग आता मी शॉर्ट मध्ये असं लिहितो बा. कंडिशन लिहिली पाहिजे गरजेचं नाहीये, पण मी असं लिहितो बा बरं का. टेम्परेचर ऑफ मंडे प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे. नाही का प्रत्येकाला. पहिली कंडिशन काय म्हणतात ते, सम. काय म्हणतात, सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. सम म्हणजे सम केली, ही टेम्परेचर ऑफ मंडे आणि हा टेम्परेचर ऑफ सॅटरडे. दोघांची सम घेतली. पुढे बघा ते काय म्हणतात. वॉट 5 डिग्री मोर. म्हणजे ही जी काही सम आहे ही 5 डिग्रीने जास्त आहे. कोणापेक्षा? 5 डिग्री मोर दॅन दी. मोर म्हणजे प्लस करायचा ना. पण कोणामध्ये? सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड टेम्परेचर ऑफ सॅटरडे. 2 मिनिटं फक्त का हा क्वेश्चन. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ओके. बरोबर. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मंडे आणि सॅटरडे ह्या 2 टेम्परेचरची सम करा.
ही जी काही सम येईल ना, ही सम ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या समपेक्षा किती जास्त असेल? 5 ने जास्त असेल. म्हणजे ही सम जास्त आहे ना, मग ते इक्वल कधी होतील जर इकडे 5 ऍड केले तर? म्हणजे ह्या समपेक्षा ही सम 5 ने जास्त आहे. कळाला उद्योग? अरे कळाला का? ओके. आता बघा ना, आपल्याला टेम्परेचर आहे ना, पण बरं का, हे मंडेचं टेम्परेचर, हे ट्यूजडेचं, हे वेन्सडेचं, हे थर्सडेचं, आणि हे फ्रायडेचं, आणि हे सॅटर्डेचं. मान्य का प्रत्येकाला? ओके. मग त्या व्हॅल्यूज टाकून द्या. मग सर आपल्याला टेम्परेचर ऑफ मंडे किती आहे? देअरफॉर ए प्लस टेम्परेचर ऑफ सॅटर्डे किती आहे? इज इक्वल टू पुढे टेम्परेचर ऑफ ट्यूजडे किती आहे? प्लस टेम्परेचर ऑफ सॅटर्डे आणि प्लस 5 आहे हा कसे पुढचा. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का बाळांनो? ओके. आता मी काय करतो बा, फक्त सिंपल हा ए प्लस ए, किंवा डायरेक्टली असं करा, ही जी टर्म आहे ए, ही इकडे प्लस आहे, किंवा हे इकडेच ठेवा. चला गरमच करू नका, हा इकडे लिहून डायरेक्ट, हे सगळे इकडे आणू. चालेल का? म्हणजे सॉल्व करायला सोपं जाईल. तर 5 फक्त बिलगी ठेवला चालेल. म्हणजे बाबर का, इकडे ऑलरेडी कोण कोण आहे? ए प्लस ए प्लस 5d. मी कोणती सम केली नाही. तिकडचं इकडे आणताना काय करायची? साईन चेंज करायचं. तो प्लस आहे तर काय होईल? मायनस डी मायनस ए मायनस 5d, आणि इज इक्वल टू पुढे कोण राहिला शिल्लक? अडचण बोला बरं याच्यामध्ये. परत बरं सिंपल आहे. आता बरं का, ए हा प्लस आहे, हा मायनस झाला कॅन्सल. हा ए प्लस आहे, हा ए मायनस झाला कॅन्सल. हा 5d प्लस आहे, हा 5d मायनस झाला कॅन्सल. समजलं मी हा उद्योग का केला? ओके. मग आता काय उरलं? इकडे उरला देअरफॉर मायनस डी इज इक्वल टू 5. बरोबर आहे. आता फक्त हे मायनस मला इकडे नकोय. मग मल्टिप्लाय बाय बोथ साइड बाय -1. -1 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, डी इंटू 1d. किंवा हे मायनस साईन जर आपण इकडे नेलं तर डी ची व्हॅल्यू काय? डी ची व्हॅल्यू -5. अडचण बोला. इथपर्यंत तो समजलाय? ओके. कॉल दिस इक्वेशन नंबर 1. हा, आता हे झालं फक्त पहिल्या कंडिशन नुसार. आणखी एक दुसरी कंडिशन दिली क्वेश्चन मध्ये, वाचा बरं. अँड अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली? टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री. बरोबर ना? मग मला सांगा, आपल्याकडे टेम्परेचर ऑफ वेन्सडे आहे ना रे? तुम्ही टेम्परेचर ऑफ वेन्सडे काय दाखवले? मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. वेन्सडेला टेम्परेचर किती घेतलं आपण? ए प्लस 2d. मग आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर ए प्लस 2d हे टेम्परेचर ऑफ वेन्सडे जे आपण मानलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी दिलेलं किती आहे? -30. मग त्यांनी दिलेलं टेम्परेचर आणि आपण मानलेलं टेम्परेचर कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे एका दिवसात टेम्परेचरचे. मग आता आपल्याला डी ची व्हॅल्यू आहे काय? मग ही डी ची व्हॅल्यू, बडबड नाही आहे, ही डी ची व्हॅल्यू इथं पुट करून द्यायची. मग डी ची व्हॅल्यू जर तिथं पुट करून दिली तर काय होईल? देअरफॉर ए प्लस 2 इंटू -1 इज इक्वल टू -30. ही व्हॅल्यू कुठनं पुट केली? फ्रॉम इक्वेशन 1. अडचण बोला बरं. ओके. आता हा 2 इंटू 5 किती होईल? इज इक्वल टू -30. आणि बघा ना, आता हा इकडे मायनस आहे, इकडे आला तर मग देअरफॉर ए इज इक्वल टू -30
प्लस 10 अँड देअरफॉर ए इज इक्वल टू किती आला -20. ओके, मला सांगा ए भेटला, त्याला मी क्वेश्चन नंबर 2 म्हणतो. ए भेटला, डी भेटला, जर या दोन्ही व्हॅल्यू जरी टाकल्या तर आपला आन्सर भेटणार आहे. बरोबर आहे. मग आता आपल्या मनाची मर्जी, तुम्हाला एक सिंपल सगळे सेपरेट सेपरेट काढायचे की डायरेक्ट कंबाईन करायचे. मग मी डायरेक्ट असं लिहितो, therefore the required temperature are, पहिलं टेम्परेचर किती मानलं होतं आपण मंडेचं, ए, हे मंडेचं टेम्परेचर आहे. पण ए ची व्हॅल्यू किती आहे -20. आता टेम्परेचर म्हटल्यानंतर पुढे डिग्री, पुढे दुसरं टेम्परेचर आपण किती घेतलं, ए प्लस डी, पण ए ची व्हॅल्यू किती आहे -20 प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे. मग आता दोघांची काय होईल सर्वांनो, सम होईल का, इकडे बा काय होईल -20 -5. 2 मिनिटं सर, कमी कमी व्हायला पाहिजे होतं ना. बरोबर, -20 -5 प्लस मायनस मध्ये मायनस होईल ना, म्हणजे किती होईल ते आन्सर फायनल, दोघां साईन सारखे आले ना, -25 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. पुढे नेक्स्ट ए प्लस 2D, मग ए ची व्हॅल्यू आहे -20 प्लस 2 इंटू डी ची व्हॅल्यू आहे -5. हे दिलेलं आहे तुम्हाला, हे वेळेचं टेम्परेचर आहे. बरोबर आहे ना. मग कॅल्क्युलेट करून पाहू आपण बरोबर येते का. इथे होईल -20 -10 -30 डिग्री सेल्सिअस. पुढे ए प्लस 3D -20 प्लस 3 इंटू डी ची व्हॅल्यू -5. मी फक्त ए ची व्हॅल्यू -20 आणि डी ची व्हॅल्यू -5 टाकत आलेलो आहे. म्हणजे इथे किती येईल -20 -15 -35 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. पुढे ए प्लस 4D -20 प्लस 4 इंटू -5 दॅट इज -20 -40 डिग्री सेल्सिअस. अँड ए प्लस 5D -20 प्लस 5 इंटू -5 -20 -25 is equals to -45 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. किंवा देअरफॉर रिस्पेक्टिव्हली म्हणून ठेवतो. देअरफॉर द टेम्परेचर आर -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -30 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस. हे आलं बघा तुमचं फायनल आन्सर. म्हणजे मंडेचं टेम्परेचर किती होतं -20. नंतर ट्यूजडेचं टेम्परेचर -25, वेडनेसडेचं टेम्परेचर -30, थर्सडेचं टेम्परेचर, फ्रायडेचं आणि सॅटर्डेचं टेम्परेचर -45 डिग्री.
ओके बाळांनो, आन्सर लिहायचं पटकन. ओके, झाला आन्सर. झालं. झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 लिहायला सुरुवात करायला लागेल. ज्यांचा आन्सर झाला असेल त्यांनी क्वेश्चन नंबर 6 लिहायला सुरुवात करा.
Okay. Question number 6. On the World Environment Day, tree plantation, question number 6 घेतो आपण. Tree plantation program was arranged. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Full stop. Trees are planted such that in the first row there is one tree, comma, in the row there is 2 trees, comma, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees. Find the total number of trees in the 25 rows. Okay, क्वेश्चन मध्ये टोटलच्या खाली अंडरलाइन करा. ओके, टोटल फाइंड करायची म्हणजे काय फाइंड करायची? टी फाइंड करायचा का एस फाइंड करायचा? येस. ओके, लास्ट एक्झाम्पल आहे, पण तरी सुद्धा अडचण वाटते काही? अरे अडचण वाटते का टी किंवा एस मध्ये? भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतं. टी फाइंड करायचा का एस फाइंड करायचा हे कळत नाही. ओके, मग आता आपण सोल्युशन स्टार्ट करू. बरोबर का? सोल्युशन. आता मला या क्वेश्चनची डायग्राम करायची वाटत राहील. त्यांचं म्हणणं असं एक लँड आहे त्याची ट्रायंग्युलर आहे अशी, बरोबर आहे, आणि त्यांनी ह्या लँडवरती काय केला? ट्री प्लांटेशन केलं, बरोबर आहे. पहिल्या रॉ मध्ये 1 ट्री प्लांट केली, दिसतोय का? दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, मग चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये, मग मला सांगा 15 कधी 25th रो मध्ये किती ट्री असतील? 25. म्हणजे ओरली असताना T25 विचारतील का? कॉमन सेन्स आहे का T25 विचारलेला नाहीये. अँड सो ऑन, याप्रमाणे ट्री प्लांट केलेले. दिसतोय प्रत्येकाला पॅटर्न हा? ओके, मग आता इथे लिहितो बा. देअरफॉर द नंबर ऑफ trees planted are कसे असतील ते? 1, 2, 3 ... मान्य का प्रत्येकाला? डायग्राम वर दिसतंय बा आपला, बरोबर. डायग्राम आपण मानाने तयार केली. ट्रायंग्युलर शेपची लँड, ट्री प्लांट करा. ओके, आता बघा, हिअर common difference is not same का? ठीक है. Therefore this is an AP. ओके, मग इथे हिअर सगळ्यात पहिला मुद्दा येईल ए म्हणजे फर्स्ट टर्म किती? 1.
डी म्हणजे कॉमन डिफरन्स, तो किती आहे? 1. बरोबर आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचंय? टोटल नंबर ऑफ ट्रीज ना, इन हाऊ मेनी रोज? 25 rows. And there are 25 rows. मान्य का प्रत्येकाला? मग therefore यांची व्हॅल्यू किती झाली? 25. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? टी एन चा का एस एन चा? वी हॅव फॉर्म्युला काय? एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू, या टाका व्हॅल्यूज तिन्ही पण आणि काढा आन्सर. व्हॅल्यूज टाका आणि आन्सर काढा. therefore यांची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला 25. S25 is equals to 25 upon 2 into bracket 2a, a ची व्हॅल्यू किती आली? 1 प्लस 25 minus 1 into d ची व्हॅल्यू 1. 25 ला 2 ने डिव्हिजन होत नाही. 25 upon 2 तसंच राहिला. 2 प्लस 1 ने मल्टिप्लाय फरक पडणार नाही. 25 minus 1 24, म्हणजे इथे 25 upon 2 इंटू हे किती झाले? 26. इथे डिव्हिजन होईल. 2 1 2, म्हणजे तुम्हाला इथे S25 किती भेटला? 25 इंटू 13. Therefore, total trees are, करा multiplication. $325. फायनल आन्सर आलंय 325. छोटस एक्झाम्पल होतं. डायग्राम त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेली नव्हती. डायग्राम जर आपण आन्सर मध्ये काढली, डायग्राम काढला तर आयडिया कळती काय एक्झाम्पल. बरोबर आहे. ओके मुलांनो, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.